ते मरायला लागले इथं काम करून करून. हे वरनं बसून कुठनं पैसे वाटायला मोदी भंगी पंतप्रधान तो आहे किती दिवस म्हणावं कुठनं आलाय म्हणावं. पण मोदी नाही दिले की ही आपल्या महाराष्ट्र त्याच्याजवळ काय द्यायला. ही जर आपण मरायला लागली ह्याचीच सगळी आहे. हीच कष्ट करून पैसे आणते ती ह्यांचाच ऊस ह्यांचंच सगळं आहे. ह्यांचंच पैसे ह्यांना योजना राबवतोय. ह्यांच्या शेतीतनं हायवे नेलाय. रोज एक टोल नाका बांधलाय मोठा. कुठनं आणले ते पैसे तुझ्या बाण आणले तर बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे घेऊ आणि त्यांच्याकडनं टोल वसूल करतो. ह्यांनाच वाटतो ह्यांचं शेत जाते ह्यांनाच म्हणतो तुम्हाला पैसे देतो आणि ह्यांचंच मादन योजना आणतो ही योजना आणतो. ती कुठनं आणले त्या योजना तुझ्या घराच्या भात पिकायला लागले का ती पिकवायला जातोय. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण आलेलो आहोत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढ्याच्या ब्रह्मपूर या ठिकाणी. नक्की या ठिकाणच्या गावकऱ्यांची समस्या काय, नक्की या ठिकाणच्या जनतेची समस्या काय. सध्या या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत समाधान आवताडे. त्यांनी या ठिकाणी काही कामं केलेले आहेत का आणि एकंदरीत 2024मध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचा कोण होणार आमदार याबद्दल आपण सर्वसामान्य जनतेशी बेधडक चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या काय प्रश्न आहेत या संदर्भातही आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, गाव कट्ट्यावरती बसलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत. नमस्कार नाना. नमस्कार. काय नाव आपलं? सुभाष कोकरे. सुभाष कोकरे. काय 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 करता तुम्ही सध्या? शेती. काय शेतकऱ्यांची काय अडचण आहे? लय अडचण आहे, काय सांगू तुला. काय अडचण आहे ती? काय हो ती वीज बिलाचं ती 10 HP असलेल्यांना माफ नाही म्हणते ती काय विषय काय ती? शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं म्हणते की सरकारने? नाही केलं. कुठलं नाही केलं का? बर. घरातले बिल वाढवायला बोलतोय, अजून जास्तीत आकडे पडायला. बहिणीचं भावाला आणि भावाचं बहिणीला कुठनं आणून वाटायला लागले सरकार पैसे. ह्याचं एकनाथ शिंदेचं पैसे आलं हे आलं कुणाला वाटायला लागले बँकेत भेटलं नाही का? नाही पण ते कसंच वाटायला आणून सरकार कुठनं आणते पैसे. काय कळेल झालं कुठलं सरकार पैसे कुठनं आणतंय म्हणलं. आपणच दिलेले की सर्वसामान्य जनतेपासून. ही मरायला लागली इथं काम करून करून. ही वरनं बसून कुठनं पैसे वाटायला मोदी कुठनं आणते पैसे म्हणत. हा भंगी पंतप्रधान तो आहे किती दिवस म्हणावं कुठनं आलाय म्हणावं. पण मोदी नाही दिले की ही आपल्या महाराष्ट्र. त्याच्याजवळ काय द्यायला. ही जर आपण मरायला लागली ह्याचीच सगळी आहे. हीच कष्ट करून पैसे आणते ती ह्यांचाच ऊस ह्यांचंच सगळं आहे. ह्यांचंच पैसे ह्यांना योजना राबवतोय. ह्यांच्या शेतीतनं हायवे नेलाय. रोज एक टोल नाका बांधलाय मोठा. कुठनं आणले ते पैसे तुझ्या बाण आणले तर बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे घेऊ आणि त्यांच्याकडनं टोल वसूल करतो. ह्यांनाच वाटतो ह्यांचं शेत जाते ह्यांनाच म्हणतो तुम्हाला पैसे देतो आणि ह्यांचंच मादन योजना आणतो ही योजना आणतो. ती कुठनं आणले त्या योजना तुझ्या घराच्या भात पिकायला लागले का ती पिकवायला जातोय. हा कुठनं का तुझंच मत आणून तो पंतप्रधान घेऊन तू लागला विमानात फिरायला होय. लोकांच्या आयला जावायला आणि कोण रेकॉर्डिंग बंद करायचं. स्टुडिओ ही कुठनं आणले ती माणसं. बरोबर. तुला कोण विचारावं विचारायचं कोण म्हणू तुला. एकनाथ शिंदेचे पैसे आले म्हणजे एकनाथ शिंदे कष्ट करून पैसे आणून वाटायला लागला लोकांना. बर. एकनाथ शिंदे 10,000 एकर बागायत आहे. त्याचं 50 कारखाना आहेत. मुख्यमंत्री झाल्या म्हणून लोकांना वाटायला लागलं होय भावाची बहीण. कुठलं आणले तेवढं सगळ्यांना पैसे? दाखव म्हणा टीव्हीला विचार म्हणा कुठनं आणते ते पैसे म्हणा. गरीबाला देत नाही ज्याला शेती आहे त्याला देतोय म्हण. आणि जिथं कष्ट करते ज्याला शेती नाही त्यांना काय आहे त्यांना नाही म्हण. त्याची 50 एकर बागायत आहे त्यांना योजना आहे पैसे म्हण. 2,000 शेतकऱ्यांना देते घेऊ. शेतकऱ्याला कुठं त्याच्यावर शेती नाही काय. ज्याला जगायला साधन नाही त्याला दिलं पाहिजे का? शेती नाही तुम्हाला शेती नाही का? माझं सांगत नाही मी कोणाचं झालं तर ज्याच्याकडे काय नाही त्याला दिलं पाहिजे ते. ज्याच्याकडे आहे त्याला कशाला देतोय तू पैसे. म्हणजे ज्याला नाही त्याला काहीच देत नाही. काहीच नाही त्याला देत. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे 10 एकर 20 एकर शेती आहे त्याला पैसे देतोय. मग ही पैसे त्याच्याकडे नाही का जगायला साधन. अवघडच झालंय आता. त्यामध्ये आहे ना पोरांना पण काम बिम काय नाही ते. आणि गरीबाची पोरं काय लय अवघड व्हायला लागलं. तसेच काम सगळं चोराचा बाजार आहे सगळं. काय करता सध्या तुम्ही? मी काय नाही मी निवांत असतो. मी काय करत नाही. काय इकडे काय विकासाची कामं ती काय झाली? काय नाही ते आमच्याकडे काय नाही ते राजकारणाला विचारायचं. विकास आमच्याकडे काय नाही. विकास ते काहीच नाही विचारायचं. कोण आहे तुमचा आमदार? कोण आहे आमच्या तर आमदार गेलेच बा खाली जावा. आमदार आहे तिथे बा खाली मारुती देवळात गेले आता. भारतीय देवळात गेले. समाधान दादा महादेव अवताडे आहेत बा खाली जावा. बर. कसं आहे त्यांचं काम? कसं आहे त्यांचं? चांगलं आहे एकदम. रिकव्हरी चांगली आहे त्यांची. 1 नंबर आमदार आहेत ते. बर. आली ती का? आहेत बाबा आतमध्ये आहेत.
गावात आली ती तिथं मारुतीच्या मंदिरात आहे. बर बर बर. काय हो आता इथलं विधानसभेची निवडणूक आलेली आहे जवळ. नाही एवढ्या खोलात काय आम्ही जात नाही. बरं जाऊ द्या, तुम्हाला काय माहित नाही म्हणा. नाही ना बरोबर. त्यांच्याकडे जावं काय ना नाव 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 काय आपलं? त्यांच्याकडे जावं काय नाव सांगा. सांगितले मगा अजून एकदा सांगा. नग त्यांच्याकडे घ्या आता. काय गावकऱ्यांची काय असं ते अडचणी? गावकऱ्याच येते असं ते गावचं गावकऱ्यांची समस्या काय आमचे काय? तरुण आहे तुम्ही, काय सांगाल? काय नाव आपलं? सागर रामचंद्र रणे. सागर रामचंद्र रणे. सागर रामचंद्राने. काय हो काय काय समस्या आहेत गावकऱ्यांची? समस्या तरुण आहे, म्हणजे बेरोजगारी. आता ह्यांनी लाईट बिल माफ केलं म्हणते ती. हां हां लाईट बिल ही 5 HP आतली केली. हां हां ज्याची 15 HP 10 HP मोटर आहे हां. त्यांना याचा फायदा नाही. बर. आणि सरकार म्हणते लाईट बिल माफ केली. या अशी समस्या आहे त्या. अवघडच झालं म्हणजे शेतकऱ्यांचं. मग काय अवघडच जाई. काय हो अजून शेतकऱ्यांची समस्या काय आहे ते? समस्या म्हणजे आता कर्ज माफी करायला पाहिजे सरकारनं. हां. आणि महागाई किती वाढली. महागाई. काय कोण आहे आमदार तुमच्या इथला? समाधान दादा अवताडे. समाधान अवताडे. आता 2024ला वेगवेगळी नावं या ठिकाणी चर्चेला आहेत. आता एकीकडे पाहिलं तर प्रशांत परिचारक त्यांनी म्हणते की मी स्वतः निवडणूक लढवणार आहे, आणि इकडं पाहिलं तर भगीरथ भालके नानांचे पुत्र आहेत. नाही कसं आहे माहीत आहे, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाने जे उमेदवार दिले ती जनता त्यांना निवडून देणार आहे. कोण असणार राष्ट्रवादीचा उमेदवार बरं. त्याला आम्ही मतदान टाकणार. तुमचे आमदार कोण आहे इथले? समाधान दादा अवताडे. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. मग त्यांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीला थांबल्यावर येईल असं वाटतंय का? आता जनता ठरवणार. हां. जनतेच्या मनात काय आहे ते आता जनता म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटतं, जे जनता ठरवेल ते आमदार जनता होणार. जनता सर्वसामान्य जनता म्हणून. नाही जे त्याचं भावना जे त्याचं हे असते. पण तुम्हाला आम्हाला वाटते राष्ट्रवादीचा आमदार हो. राष्ट्रवादीचा आमदार हो. हम्म. तुमच्याकडेच पाठवा लागली ती जानकर व्यक्तिमत्व इथं तुम्ही बोला की. काय नाव म्हणून आता आपलं? बोला सीताराम शंकर पवार अण्णा राठेवडे. राठेवाडी. कुठलं विधानसभा मतदारसंघ येते तुम्हाला? पंढरपूर मंगळवेढा येते का? मंगळवेढा. मंगळवेढा. काय समस्या काय तिथल्या ग्रामस्थांची? आता ग्रामाचा समस्या काय हाही चालू वर्ण मोदी टॅक्स भरा म्हणतोय बी, घेतोय बी, गोळा करतोय, काढतोय लोकांकडनं. गोरगरिबाला देतोय बी, काढतोय बी. आणि आता ही मतदानसाठी काय तर वाटप चालू असेल. हे लाडकी बहिणीचा काय विषय आहे? लाडकी बहिणी योजना जी चालू केली आहे ती बहिणीसाठी योजना केलेली आहे, गोरगरिबासाठी. त्याचा काही संबंध येत नाही. मग हे आपल्याकडनं घेतोय परी मतासाठीच काहीतरी योजना असेल असा अंदाज लोकांचा येतोय. म्हणजे मतदान घेण्यासाठी पैसे वाटले त्याचं? हां, असं माझा अंदाज आहे म्हणतोय. बरोबर आहे का? हां. कोण आहे आमदार, कोण आहे तुमचं? आमदार समाधान दादा अवताडे. हां. काय वाटते कसं आहे काम त्यांचं? कामही चांगलंच आहे त्यांचं. आत्तापर्यंत कामालाही नावं कोणाही ठेवायची गरज येत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत कामं केलेली आहेत, त्यामुळं काय अडचण येऊ शकत नाही. कामं चांगली केली ते. हां. आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यंदा काय होईल हो? ते काय आपण सांगू शकत नाही काय होईल ते. काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. बरोबर आहे. चुकीचं एकीकडे आहे. पाहिलं तर कोण कोण थांबणार आहे असं वाटतंय तुम्हाला? आता कोण ज्या भागाची गावकरी म्हणून ज्या भागाची ज्याचा नेता आहे ती नेताही उभारलेला असतो. काय 4 चौघं काय त्यांचा एका ह्याच्यावर जे काय ग्रुप झालेला असतो ते उभा राहू शकते ते. हां. नाना होती होय ह्या आधी आमदार, त्यांचं काम कसं होतं? नानाजही आपल्या ह्याच्यात नाही लय संपर्कात. ते सरकुली भागात. सरपंच हां. ती होती की आमदार तुमच्या आधी? ते आमदार म्हणजे ते कारखान्यातर्फे त्यांचं आमदार की ते चालू होते. हां. देवळात आता समाधान दादा येऊन गेला. परत दुसरी गोष्ट म्हणलं तर भारत भालके येऊन गेला. ही सगळी येते ती देवळात जाते ती, येते ती सिद्धेश्वर मंदिरात येऊन जाते ते भगीरथ सभा भालके करून आता जाते. निवडणुकीला थांबणार आहेत म्हणजे ती काय आपल्याला माहीत नाही. हां. काय नाव मित्रा? रोहन राजेंद्र वाघमारे. रोहन राजेंद्र वाघमारे. काय करतो सध्या? सध्या माझा ITI पूर्ण झालेला आहे. आता बघितलं कंपनी जॉईन करायची. बरं, कंपनी जॉईन करायची. काय सर्वसामान्य लोकांची काय अडचण आहे त्या ठिकाणी? अडचणी तर भरपूर आहेत, कोणी व्यक्तच करत नाहीत. आणि गोरगरिबांचं कोणीही काय
करणारच नाही काम. बरं. कुठला जरी आमदार आला, कोणी जरी आला आमदार, तर गोरगरीब काम ही करणार नाहीत. बरं मी स्पष्ट माझं मत आहे. आणि आम्ही कोणाचा कार्यकर्ता नाही. बरं. सध्या तुमचे आमदार समाधान अवताडे हां, त्यांचं कसं आहे काम? काम आहे, पण आम्ही कोणावर आम्ही काम केलं न केलं आम्ही काय म्हणणारच नाही. बरं. ज्या कुठलाही आमदार येऊ द्या, गरिबाचं काम केलं आम्ही त्यालाच आमदार म्हणणार. गरिबाचं जो काम करतो कारण तोच खरा आमदार. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. हां हां. त्यावेळी एकीकडे पाहिलं तर प्रशांत परिचारक असतील, भगीरथ भालके असतील आणि समाधान अवताडे तुमचे विद्यमान आमदार आहेत. कोणाची जास्त चर्चा आणि कोणाची जास्त हवा आहे अशी वाटतं? चर्चा तर सध्या तिघांची पण आहे. तिकडे काम होण्याची शक्यता आहे. हां, बरं. त्यामुळे कोणी सांगतात ना, कोणी पण येऊ द्या. तुम्हाला मग आपण सांगितलंय, जो जनतेचं काम करेल करेल तोच खरा आमदार. हां.